हाय हॅलो सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला तर वहिनींचा बर्थडे आहे तर मिडनाईट सेलिब्रेशन रात्री 12 वाजता केक कट करायचा होता। तर मग आम्ही आता कोणीच झोपलेलं नव्हतं, आम्ही सगळे काही जागेच होतो आणि म्हणजे आमच्या सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या। आणि सई बघा किती खुश आहे। सईला आता केक कट करायचा होता ना, तर तिला म्हटले स्माइल दे, तर ती बघा कशी हसते। मामीचे डोळे कोणाचा बर्थडे नेमका ग? कोणाचा आहे? चला करा चला सई सारखे सगळ्यांच्या झोपा उडावा है ना। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साक्षी, बर्थडे टू। चला आमचं असं मिडनाईट सेलिब्रेशन झालं। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी केक वगैरे खाल्लं आणि मग झोपून घेतलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरव मामाच्या सांजोऱ्यांनाही जायचं होतं आणि अजून काय काय आणि दुसऱ्या दिवशीचं सेलिब्रेशन कसं झालं तर पुढचा व्हिडिओ बघत राहा। सगळे काही सेम व्हिडिओ नसणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बहिणींचं बर्थडे सेलिब्रेशनही असणार आहे। कोण कोण आलं होतं सेलिब्रेशनसाठी, कसा झालं सेलिब्रेशन, तर पुढे पूर्ण व्हिडिओ बघा। आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंना खूप आवडणार आहे। तर चला इकडे ना सगळ्यांनी एकमेकींना केक वगैरे खाऊ घातले, फोटो काढले आणि साईडला आपल्या साड्याही दिसत आहे। तर ज्या काही ऑर्डरच्या असतात त्या काढून ठेवलेल्या असतात आणि आपले 2-3 दिवस साडींचे व्हिडिओ काही येणार नाही, कारण आता लग्न आहे। तर सकाळी उठल्यानंतर आम्ही लग्न घरी जात असतो, त्यामुळे व्हिडिओ साडींचे येणार नाही। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी गेली होती मामांच्या घरी, तर आज सांजोऱ्या होत्या तर ती लवकर गेली होती सकाळी। तर आम्ही आलो होतो आता गार्डन मिसळला सिन्नरमध्ये, सौरभ भाऊ, मी, बहिणी, दीदी, सई। तर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिसळचा एन्जॉय घेतला आणि त्यानंतर आम्हालाही जायचं होतं सांजोऱ्या करायला। तर चला तर आम्ही सगळ्यांनी मस्त इथली सिन्नरची गार्डन मिसळ खाल्ली, छान असते, मस्त असते। मागच्या वेळेसही आले होते आणि आपली सई फक्त जिलेबी खाते, सईला जिलेबी खूप आवडते। हे बघा मस्त हवेशीर बसली होती कूलरसमोर आणि गरम। तर हाय हॅलो सगळे ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये। चला आज छान मस्त रेडी झालेले आहे आणि आज आहे गौरव मामाच्या लग्नाच्या पुऱ्या सांजोऱ्या। तर मम्मी तर सकाळीच गेलेली आहे, आता आम्ही चाललो आहे। चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर पुऱ्या करायला तर सुरुवात झालेली होती आणि इतकं गरम होतं तिकडे, एका साईडला फॅन एका साईडला कूलर लावून मग पुऱ्या चालू होत्या, कारण गरमीच इतकं ऊन आहे ना, तर गरमी इतकी वाढलेली आहे। आणि मम्मीन ते मावशी मामी आजीन ते सगळे काही लवकरच आलेले होते आणि आम्ही थोडंसं लेट आलो। तर आम्हाला काही लाटू वगैरे दिलं नाही, आम्ही काही बसलो नव्हतो करायला। तर इकडे सगळे काही मस्त पुऱ्या वगैरे लाटताय, मस्त गाणे गायले जातात। तर पुऱ्या करताना छान छान गाणे म्हणतात आणि गाणे ऐकायलाही खूप छान वाटतं। तर सांजोऱ्यांचे गाणे असतात, लग्न म्हटलं की खूप सारा गोंधळ, खूप सारी कामं वगैरे आणि मजाही तेवढीच येते। तर कोण हॅपी बर्थडे फोटो सुद्धा ठेवले मी आज ठेवलं माझ्या स्टेटसला। त्यानंतर मग आम्ही ना वरती थोड्या वेळ बसलो, कारण खाली खूप गरम होत होतं। त्यानंतर मग खाली ना तळण्याचं वगैरेही चालू होतं। हे बघा सगळे काही आई पण आलेल्या होत्या, त्या पण पुऱ्या लाटायला बसलेल्या होत्या खाली। आणि इकडे ना मस्त असं घराला आहे ना लगीन घर मस्त असं लावलेलं होतं, साईडने माळा लावलेल्या होत्या, छान वाटत होतं। आणि त्यानंतर मग पुऱ्या एका साईडला तळून झाल्या का लगेच म्हणजे एका साईडला लाटून झाल्या, थोड्याशा त्या सुकल्या का लगेच इकडे ना तळण्याचं चालू असतं। वहिनींचा बर्थडे होता त्यामुळे वहिनींना सगळेच शुभेच्छा देत होत्या। आणि इकडे मस्त बघा गरमागरम पुरी
तर सांजोऱ्या आमच्याकडे पुऱ्याच म्हटलं जातं आणि भरपूर केल्या जातात, भरपूर कारण नातेवाईक येतात आणि जे पण बायका लाटायला येतात ना त्यांना पण पुऱ्या दिल्या जातात, त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात पुऱ्या केल्या जातात आणि छान छान गाणेही म्हटले जाते. तर सगळेच आलेले होते आणि त्या गरमागरम सांजोऱ्या तळण्याचं चालू होतं. त्यानंतर मग ज्या पण सांजोऱ्या करायला आल्या होत्या ना त्या सगळ्यांना आहे ना मस्त असे गरमागरम पाववडे तळलेले होते. तर मावशीनी, अर्चना मामीन त्यांनी आणि सांजोऱ्या, कुरडई, पावडा असं सगळ्यांना खायलाही दिलं जातं. छान मस्त असं आहे ना पायनॅपल ज्यूस पण बनवलेला होता मस्त. तर आम्ही तर थोड्या वेळ वरतीच बसलो. तर हे बघा छान इकडे ना असं सुकण्यासाठी ठेवल्या जातात, थोड्या सुकल्या का मग त्या तळल्या जातात. तर इकडे माझे मावशीन ते सगळे काही करत होते. तर हे बघा अशा प्रकारे भरपूर असं सारण वगैरे भरलं जातं. तर सौरभ भाऊच्या हे लग्नाच्या सांजोऱ्यांचा व्हिडिओ आहे, नक्की बघा. तर काही ताई नवीन असतील ना तर पूर्ण डिटेलमध्ये, आज काय मी थोडीशी लेट गेले त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेता नाही आला आणि आता तुम्हाला माहिती आहे तर जास्त जेवढं शूट करता येईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. इकडे ना मैदा वगैरे थोडासा कालवण्याचं चालू होतं. तर आता इकडे लहानी मावशी, अर्चना मामी ते मैदा वगैरे मळत होत्या आणि त्यानंतर मग सुवर्णा मावशी, अर्चना मामी त्यांनी ना पावड्यांचं पीठ वगैरे तयार केलं आणि आता इकडे ना मावशी आणि मामी मिळून दोघीही मस्त सगळ्या बायकांसाठी मस्त असे गरमागरम पावडे तळणार होते. इतके छान झाले होते, सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतर आम्ही 5-5:30-6 वाजता घरी आलो. तर पूजा, मावशी, मामा आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. मामाही वहिनींना शुभेच्छा देण्यासाठी आलेला होता. इकडे मस्त लाडूही होता, लाडूला पण आहे ना आता केक खायचं होतं, त्याचं केक खूप लक्ष होतं. तर वहिनींची मम्मी ते आलेले होते. तर आता आहे ना छान मस्त सेलिब्रेशन होईल. त्यानंतर रात्रीही पुन्हा केक कटिंग झाले. तर लाडूला वहिनी घेऊन बसल्यात. मला सई काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये, सई गेली होती घरी. चला हे बघा कसा बघतोय, त्याला असं झालं होतं काय घेऊ काय नाही लाडूला. तर मग मम्मीने बहिणींना हळदी कुंकू लावलं, त्यांचं औक्षण केलं. मग सगळ्यांनीच त्यांचं औक्षण केलं. मग केक कटिंग झाली. हे बघा त्याला ना फक्त ओढायचं होतं. मग ना त्यांना तोंड गोड करण्यासाठी थोडासा गुळ आणला होता. मग ते थोडासाच गुळ त्यालाही खाऊ घातला. तेव्हा तो थोडा शांत व्हायचा. पण त्याला असं झालं होतं हे काय आहे आणि त्याला वेगळं वाटतं ना, तर त्याचंही चाललं होतं. तर मम्मीने थोडासा नॉर्मल गुळ घातला. पण मग हे बघा कसं शांत बसतो ना, त्याला काहीतरी खायचंच होतं असं. त्याला पहिले केकचं लक्ष होतं, त्यानंतर ताटाकही लक्ष होतं. तर मग इकडे ना बहिणींच्या मम्मींनी पण त्यांना ओवाळून घेतलं. तर आम्ही सगळ्यांनी त्यांचं औक्षण केलं. तर पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
त्यानंतर मग इकडे ना सगळ्यांनी बहिणींसोबत फोटो काढले, मावशीही होती, मामाही होता आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठी मस्त नाश्ता आणला होता, सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. इकडे बहिणी त्यांच्यासोबतही फोटो काढले. त्यानंतर रात्रीही आमचं सेलिब्रेशन झालं. रात्री कोण कोण आलं होतं पुढचा व्हिडिओ बघा. तर हे बघा, तर केक आहे ना जास्त काही खाण्याची इच्छा नसते ज्यांचा बड्डे असतो त्यांचा, तर कारण खाऊन खाऊन आपण कंटाळून जातो केक. तर इकडे मग आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले छान मस्त. त्यानंतर मग सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे दिला. आपल्या लाडूला बहीण केक खायचं होतं पण केक काही दिला नाही त्याला. हे बघा, त्याला नंतर ह्या साईडला आणलं होतं. तर मग इकडे मस्त असं गरमागरम समोसे, ढोकळा, केक, त्यासोबत चटणी. मग इकडे आम्ही सगळ्यांनी प्लेटा वगैरे केल्या आणि सगळ्यांना मस्त नाश्ता दिला. सगळ्यांचा मस्त नाश्ता वगैरे झाला. मग थोड्या वेळ सगळेच गप्पा मारत बसले होते, गप्पा वगैरे झाले. त्यानंतर त्यांची मम्मी तेही घरी गेली होते. त्यानंतर रात्री सेलिब्रेशनला आम्ही मस्त असं सेलिब्रेशन घरी करायचं होतं पण आम्ही सगळे काही जेवायला आलो होतो बाहेर. तर आम्ही आलो होतो सिन्नरमधल्या पंचवटी हॉटेलला. म्हटलं बाहेर जेवण वगैरे करू, त्यानंतर मग सेलिब्रेशनला सुरुवात. रात्री सगळेच येणार होते. तर हे बघा, सईचे आपले नाटकं सुरूच असतात, भरपूर नाटकं करते, इतकी त्रास देते आता की बस. आणि त्यानंतर मस्त मामींसाठी गिफ्टही आणलेलं होतं सईने. काय होतं ते पुढे व्हिडिओ बघा. तर मिस्टर, मी, दीदी आम्ही सगळे काही आलेलो होतो. चला जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आता सेलिब्रेशनला घरी मावशी, पूजा सगळे काय आलेले होते. तर मग इकडे पूजा आणि मावशीने हे केक आणलेलं होतं छान मस्त. तर आता छान होतं मस्त बटरफ्लायचा. आणि आम्ही ट्रफल चॉकलेट केक आणला होता. तर मग आता वहिनींची बहीण पण आलेली होती तर त्यांनी हे केक आणलेला होता. तर मग सगळे केक वगैरे ठेवले आणि त्यानंतर मग सेलिब्रेशन झालं. तर हे बघू शकतात कोण कोण आलेलं आहे. हे बघा, माझी काकी ही तुम्हाला आज दिसते व्हिडिओमध्ये. असं ना होती ती घरी. आणि इकडे राहुल, यश सगळेच आलेले होते. आपली सईला सई मस्त बसली. आता तिला केक कट करायचा होता. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वहिनी, हॅपी बर्थडे टू यू. चला केक वगैरे कट झाले. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बहिणीला केक खाऊ घातला. तर बहिणींना ना इकडे मग आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. मी त्यांना म्हणत होते की काय घालू असं, कारण आता केक काही सगळ्यांना म्हणजे बड्डे केला तर केक आवडतच नाही असं. त्यानंतर छान असं आहे ना मिस्टरांनी गिफ्ट आणलेलं होतं. मी तर बहिणीला छान मस्त साडी दिलेली. ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल, जेव्हा वेअर करतील तेव्हा सांगेल मी तुम्हाला. बड्डे गिफ्ट मस्त साडी दिलेली होती. आणि इकडे मग सई म्हणते मीच गिफ्ट देणार आहे मामींना. तर इकडे बहिणींना मस्त असं आहे ना, त्यांना परफ्यूम आवडतो, मग परफ्यूम गिफ्ट केला. आणि इकडे मग सगळ्यांनीच केक वगैरे खाऊ घातले. पुन्हा एकदा आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालं. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळ्यांसाठी रात्री मस्त आईस्क्रीम आणलेले होते, मग आमची आईस्क्रीम पार्टीही झाली.
चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ वेगळा आहे थोडासा, तर तेच व्हिडिओ नाही येणार तुम्हाला, छान छान व्हिडिओ येणार आहे. तर ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला मस्त आता आमची आईस्क्रीम पार्टी. चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.